नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे चिकन तंदूर फ्राय. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहेत. व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बनवून राहा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज माझे तुमच्यापर्यंत पोहोचतील. या ठिकाणी मी 3 पावशर चिकन घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण, 3 मिरच्या आणि आल्याचा तुकडा टाकून घेणार आहे आणि ते बारीक करून घेणार आहे वाटण. या ठिकाणी मी परात घेतलेली आहे. त्या परातीमध्ये मी 3 मोठे चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला 3 चम्मच लाल तिखट टाकायचं आहे. हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मी या ठिकाणी मिश्रण मिक्स करून घेते. अशा पद्धतीने आपल्याला मिश्रण जे आहे ते मिक्स करायचं आहे. नंतर या ठिकाणी आपल्याला त्यात चिकन टाकायचं आहे आणि व्यवस्थित त्याला लावून घ्यायचं आहे. हे चटणीचं जे मिश्रण आहे ते चिकनला व्यवस्थित लावून घेते मी. त्याच्या कट्समध्ये सुद्धा हे जे ऑइल आणि जे चटणी आहे ती गेली पाहिजे, तर आपलं जे चिकन आहे ते ज्युसी बनतं. मी लावून घेते त्याला. चोळून आपल्याला हे मिश्रण लावायचं आहे. चिकनला आतपर्यंत लावून घ्यायचं. नंतर ह्यामध्ये आपण आलं, लसूण आणि मिरच्याच्या त्याचं जे वाटण केलं ते आता मी टाकून घेते आणि हे सगळ्याला लावून घेते. सगळ्या चिकनला हे लावते. नंतर ह्यामध्ये मी पावशेर दही घेतलं होतं. ते दही मी ह्यामध्ये टाकून आपल्याला ह्याला आता सेट करायचं आहे. व्यवस्थित ह्या ठिकाणी दही लावून घ्यायचं. जसं की तेल चटणी आपण चोळली तशीच आपल्याला दही सुद्धा या चिकनच्या आतपर्यंत जाईल असं चोळून घ्यायचंय व्यवस्थित. त्यामुळेच आपलं जे चिकन आहे ते काय होतं, ज्युसी होतं. या ठिकाणी मी मसाले घेतलेले आहेत, हे मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, बघू शकता. या ठिकाणी मी 4-5 पद्धतीचे चटणीज घेतलेल्या आहेत. या ठिकाणी मी कोळसा घेतलेला होता, तो मी त्याला फुलवून घेते. आता स्मोक द्यायचं आपल्याला. कढईमध्ये मी सगळं मिश्रण जे आहे ते सगळं मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं. त्याला स्मोक देते. कोळसा आणि तुपाची धार लावून मी या ठिकाणी स्मोक दिलेला आहे. आता या ठिकाणी तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही स्मोक देऊ शकता. तुम्हाला जास्त तंदुरी असं लागायला पाहिजे त्यासाठी. आम्हाला कमीच पाहिजे होतं म्हणून मी थोड्याच वेळासाठी ठेवलं. 1 तासानंतर बरोबर आपल्याला सेट केलेलं जे चिकन आहे ते तव्यावरती शिफ्ट करायचं आहे आपल्याला. तव्यावरती आपले चिकन सगळे परतून घ्यायचे. परतायचे म्हणजे फक्त 2 बाजूला आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे. एकदम बारीक गॅस करायचा आणि त्याच्यावरती आपल्याला ह्याला परतवून फ्राय करून घ्यायचं आहे. कसं होतं, ह्याला 80% जे चिकन आहे ते मॅरिनेशन नंतरनं तव्यावरतीच काय होतं, फ्राय होऊन निघतं, शिजवून निघतं. आपल्याला फक्त त्याला टेक्स्चर द्यायचं आहे. एक वेगळी टेस्ट तंदूरची आली पाहिजे, यासाठी मी कोळशावरती त्याला ग्रिल करून घेणार आहे. ह्या ठिकाणी मी कोळसे फुलवून घेतले होते आणि जी आपली जाळी आहे ती मी ह्यावरती ठेवली होती. आता घरगुती जुगाड मी ह्या ठिकाणी केला. हंडा ठेवायचा स्टँड आणि जाळी माझ्याकडे होतीच. त्या ठिकाणी मग मी ती पद्धत वापरली आणि ह्या ठिकाणी बघा दोन्ही बाजूनी मी व्यवस्थित त्याला भाजून घेतलेलं आहे. आणि आता त्याच्यावरती मी जाळी ठेवून चिकन ठेवून त्याला व्यवस्थित ग्रिल करून घेते. चिकनचा जो मसाला लागलेला असतो तो जे कोळशांवरती पडतो त्याच्यामुळे धूर होतो, खूप धूर होतो. पण रेसिपी तर आम्हाला अशी खायचीच होती, त्यासाठी मी धूर होऊन दिला आणि त्याला काढला. पण सुंदर असं चिकन ह्या ठिकाणी झालं होतं.
एकदम टेस्ट लाजवाब होती, वाव टेस्ट होती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा.